नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं यूएस ॲग्रो सायन्स मध्ये सहर्ष स्वागत। मी दीपक दिलीप माने पटेल, डेव्हलपमेंट ऑफिसर यूएस ॲग्रो सायन्स नाशिक। तर आज आपण खेडे तालुका निफाड जिल्हा नाशिक या गावातील एका प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत। हा जो प्लॉट पाहतो तो एसएसएन आपला माणिकचमनचा प्लॉट आहे। तर एकंदरीत त्यांनी कोणकोणते आपले यूएसकेचे प्रोडक्ट वापरलेत, कशा प्रकारे फायदा मिळाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। नमस्कार। नमस्कार, तुमची ओळख सांगा। माझं नाव बापू विजय कोल्हे, मी राहणार खेडे उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक। मोबाईल नंबर 9730710126। मी यूएसके चे भरपूर प्रॉडक्ट वापरत राहतो। त्यांच्यावाला मी आता दुसरा डिपिंगला त्यांच्यावाला सुपर साइज गोल्ड हे प्रॉडक्ट दुसरा डिपिंगला वापरलंय। त्यांनी घडाची लांबी बिंबी चांगली भेटली, गड लवचिक बी चांगले झाले। प्लस परत त्यांच्यावाला तिसरा डिपिंगला मी एक्सपो टाकलंय, एक्सपो सीपीपी टाकलंय फुगवणीसाठी। त्याचे बी रिझल्ट खूप छान आले। आता दुसरा दिवस आहे डिपिंग करून, घड बी चांगले साईज जर का घड बघितले तर या ठिकाणी घडाच्या लवचिकतापणा असेल किंवा मण्यांची साईज असेल किंवा ही जी टोटल आपण जी लेंथ म्हणतोय आणि माणिकचमन सारख्या प्लॉटला जर का अशा प्रकारचा जर का पॉईंट मिळतोय तरी चांगली गोष्ट आहे। क्लस्टर देखील चालू आहे। बाकीचे घड सगळे म्हणजे पाहू शकतो आपण, कोणता जरी घड बघितला तर खूप चांगल्या ह्याच झाडावरचे नाही पुढले पण झाड पाहणं संपूर्ण प्लॉट पाहू शकतोय आपण। हे बा पॉइंट सगळीकडे सारखेच पॉइंट आले, असं नाही का इकडं तेच झाडावर पॉइंट चांगले। तर तुम्ही सेकंड डिप मध्ये तुम्ही सुपर साइज गोल्ड वापरला, थर्ड डिपिंगला एक्सपो जो काही आपला सीपीपी जो मार्केटमध्ये तो वापरलेला आहे। तर एकंदर वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी। मी तर सर्व शेतकऱ्यांना सांगतो की यूएसके चे प्रोडक्ट रेट मध्ये बी परवडेबल आहे आणि रिझल्ट बी खूप छान आहे। त्यांचे प्रतिनिधी शरद भाऊ ते बी आपण आमच्या कंटिन्यू 4-8 दिवसाला चक्कर मारित राहत्या, गार्डन्स करत राहत्या की हे वापरा ते वापरा असं। तसे बाकीचे कंपनीवाले कोणी येऊन सांगते नाही का तुम्ही हे वापरा की प्लॉट मध्ये येऊन व्हिजिट बी द्या। त्यांचे म्हणजे सेवा खूप चांगली शेतकऱ्यांसाठी। म्हणजे यूएसकेचे जे प्रतिनिधी आहेत ते अगदी म्हणजे एकदम ऍक्टिव्ह आहे, शेतकऱ्यांसाठी खूप ऍक्टिव्ह करण्याचं काम कंपनी मार्फत चांगलं, एकदम चांगलं। अच्छा 4-8 दिवस झाले का प्लॉट येत राहते, खूप चांगलं आहे। एवढं सहकार्य खूप चांगलं आहे। आणि बऱ्याच वेळेला काय होते, थंडी वाढली की मण्यांची ग्रोथ किंवा जी चयापचयची जी झाडामधली क्रिया पूर्णपणे थांबून जाते। अशा वेळेला जर का आपण चांगल्या क्वालिटीचा सीपीपी जो की एक्सपो यूएसके जर का वापरला तर चयापचयची क्रिया वाढवून ऍक्टिव्हिटी वाढवून आपल्याला घडांची साईज आपल्या काय ना मामा जम्बोचा प्लॉट आहे। मामा जम्बोच्या प्लॉटला मी तुमचा एक्सपो 100% वापरतो, दुसऱ्या डिपिंगला वापरतो, तिसऱ्या डिपिंगला वापरतो। काळा होण्यासाठी आजपर्यंत कधीच अडचण आली नाही। म्हणजे 1.25 बिघा आहे तर काळ 100% 1.25 बिघ्यामध्ये 100 क्विंटल माल म्हणजे कलरला प्रॉब्लेम येत नाही, शुगरला प्रॉब्लेम येत नाही। 100% चांगल्या प्रकारे मिळतो, फुगवून चांगल्या प्रकारे मिळून जाते। तर तुम्ही वापरून मामा जम्बो प्लॉटला पण मी वापरतो। यूएसकेचे सगळे प्रॉडक्ट एकदम चांगले। त्यांचं एसआरपी ते पण खूप चांगलं एसआरपी 9 असेल। आता एसआरपीचं ह्या प्लॉटला आहे ना मी बर्निंग साठी पण एक स्प्रे देत राहतो, एक 2 स्प्रे देत राहतो। या ठिकाणी आपण एसआरपी ने वापरलेला आहे। या ठिकाणी आपण जर का पानांची रफनेस जर का बघितला किंवा पानांची साईज जर का बघितली तर निश्चित अर्थानं साईज चांगली झालेली आहे, काळोखी चांगली मिळालेली आहे, जेणेकरून फोटोसिंथेसिस वाढवून आपल्याला घडांचं पोषण चांगल्या प्रकारे होणार आहे। आम्ही ना त्याची म्हणजे याला आहे ना बर्निंग साठी काय करतो, भिजत ठेवतो रात्रभर, त्याची निवळी मारित राहतो, त्यांनी बर्निंग यायला पण चांगलं हे होतं। बरोबर, अगदी म्हणजे एक प्रकारे लवचिकता चांगल्या प्रकारे बर्निंग जो प्रॉब्लेम आहे तो देखील थांबून जातो। तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा? माझं तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की यूएसके चे प्रॉडक्ट खूप चांगले प्रॉडक्ट आहे आणि महत्वाचे कसे आपण वापरल्यावर त्याचा आपल्याला बेनिफिट 2 दिवसांनी दिसतो। सर्व शेतकऱ्यांना विनंती का तुम्ही यूएसके चे प्रॉडक्ट वापरा, एकदा वापरून पहा, तुम्ही कायम तेच वापरत राहाल। दुसऱ्या कंपनीपेक्षा यांची औषधं बी स्वस्त आहे आणि रिझल्ट बी चांगले आहे। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बाकी जे काही शेतकरी आहेत त्यांना फुगवणीचा प्रॉब्लेम असेल, शुगरचा प्रॉब्लेम असेल किंवा काळी व्हरायटी 100% वापरला किंवा त्या ठिकाणी सुपर साइज गोल्ड असेल वापरून हे वापरून स्वतःचा फायदा करून घ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो, धन्यवाद।